पूर्णतः खचाखच भरलेला आहे आणि त्यामुळे सभागृहाच्या बाहेर असलेल्या लोकांना आता तिथेच अडवण्यात आले। त्याचबरोबर वरळी डोमच्या बाजूलाच काही LED जे आहेत ते लावण्यात आले। त्या ठिकाणी आता या कार्यकर्त्यांना तिथे बसवलं जाते। वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे मोठ्या संख्येने कार्यकर्ते वरळी डोम मध्ये पोहोचतायत आणि दुसरीकडे संजय राऊत, अनिल परब हे देखील दाखल झालेले आहेत। 11:30 वाजता या मेळाव्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी दोन्ही पक्षाचे बडे नेते दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय की वरळी डोम पूर्णतः खचाखच भरलेला आहे आणि अजूनही कार्यकर्ते सभागृहाच्या बाहेर आहेत। मात्र आता पोलिसांनी आता सभागृहात जाण्यापासून अडवलंय, कारण पूर्ण सभागृह जे आहे या ठिकाणी वरळी डोम अशा प्रकारे पूर्ण खचाखच भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडून VIP गेटनं जे नेते आहेत त्यांना या ठिकाणाहून नेलं जात आहे। तर कार्यकर्ते पहा, वरळी डोमच्या बाहेर अजूनही असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आता वरळी डोमकडे जे गेट आहे ते या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। कार्यकर्ते मात्र गेटच्या बाहेर प्रतीक्षेत आहेत। मात्र वरळी डोम पूर्णतः खचाखच भरला असल्यामुळे कार्यकर्त्यांना या गेटच्या बाहेरच उभा करण्यात आले। प्रचंड संख्येने कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र वरळी डोमची मर्यादित संख्या आणि कार्यकर्त्यांचा हा राबता पाहता वरळी डोम सभागृह हे कमी पडेल हे यापूर्वीच स्पष्ट झालेलं होतं आणि त्यामुळेच आता रस्त्यावर देखील LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इतक्या मोठ्या संख्येने पोलीस देखील तैनात आहेत। वरळी डोमच्या बाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झालेली आहे। या कार्यकर्त्यांना आता LED स्क्रीनवर भाषण ऐकावं लागणार आहे। मात्र वरळी डोम पूर्ण क्षमतेने आता या ठिकाणी भरलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना इथे बाहेर थांबवले।